महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। कारण मतदार याद्या जाहीर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर होती आणि त्यानंतर निवडणूक ही पुढील आठवड्यामध्ये घोषित होण्याची शक्यता होती। मात्र सध्या महापालिकांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्यानं त्या दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिलेली आहे। बरं, या बदलामुळे संपूर्ण निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक बाधित होण्याची भीती व्यक्त होतीये। जर यानंतरही राजकीय पक्षांनी मतदार याद्यांमधील घोळावर तीव्र आक्षेप घेतले किंवा काही उमेदवार न्यायालयात गेले तर परिस्थिती आणखी चिघळू शकते। दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुका आता नवीन वर्षामध्ये जाण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे निर्देश दिलेले होते। मात्र नागपूर आणि चंद्रपूरसह काही ठिकाणी 2 महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली होती। या आरक्षणाबाबतची सुनावणी न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यानं आणि निवडणुकीचा निकाल या याचिकांच्या निकालाशी अधीन राहणार असल्यानं संपूर्ण कायदेशीर गुंतागुंत निस्तरण्यासाठी वेळ लागतोय। आणि याचाच परिणाम म्हणून डिसेंबर अखेरपर्यंत होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आता जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।